त्याचा पांडुरंग दास असे भक्ताची घरी कामे न सांगता करी अनाथाचा बंधू अंगी असे हा संबंधू असे भक्ताची घरी कामे न सांगता करी तुका म्हणे भावे थोडा बेस द्या बरं तुका म्हणे भावे देवा सत्ता राबवावे असे भक्ताची घरी कामे न सांगता करी यौंत प्रमेश मम वाचि मिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश हस्तचरणश्रवणत्वगादिन् प्राणार्णमो भगवते पुरुषाय तुभ्यं पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम तुझरे चरण संताच्या चक्रपादारे कथेचा विस्तार चक्रपादारे कथेचा विस्तार अलंकापुरी रम्यसिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्फुरद्दिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानो समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ती शारदा विश्वमोहिनी नमिली मिया मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं
वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये आता माझा साई येथे करावे देवा आता माझा साई येथे करावे त्याचा पांडुरंग दास असे भक्ताची घरी कामे न सांगता करी प्राप्त प्रसंगी प्राप्त चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग विश्वभूषण वैराग्यमूर्ती देहनिवासी पंचम वेद निर्माते जगत उद्धारक जगतवंदनीय जगद्गुरु तुकोबारा यांचा हा 4 चरणाचा भगवंताची भक्तवत्सलता प्रतिपादन करणारा अभंग विठाला विठाला महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज प्रभु रामचंद्र भगवान पवन सुत हनुमान नमः पार्वती पते हर 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 उमापति महादेव की बोलो रे भाई सब अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार सालाबादप्रमाणे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह समस्त ग्रामस्थ मंडळी पाटोदा यांच्या वतीनं माझ्याकडे आलेली ही आजच्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा फोनवरून ज्यांनी संपर्क केला आदरणीय वंदनीय प्रातस्मरणीय मृदुंग क्षेत्रामध्ये ज्यांचं मोठं नाव आहे आणि आपल्या गावचं भूषण आता कथाकार म्हणून कीर्तनकार म्हणून महाराष्ट्रभर ज्यांची ख्याती आहे आदरणीय श्री हरिभक्तीपरायण अशोक महाराज इदगे गुरुजींची उपस्थिती आहे व त्याचबरोबर त्यांच्या रसाळ ओजस्वी वाणीतून आपण भागवत कथा श्रवण करत आहात कार्यक्रमाच्या अनुषंगाने जमलेली सर्व आदरणीय वंदनीय महाराज मंडळी गुणीजन मंडळी भजने मंडळी श्रोते मंडळी माता भगिनी सर्व आदरणीय आता महाराज मंडळी भरपूर आहेत महाराजांचंच गाव असल्यामुळं सगळे आळंदीची इथं उपस्थिती आहे त्याचबरोबर आमचे आदरणीय श्री हरिभक्तीपरायण मृदंगाचार्य भगवान महाराज पांचाळ महाराजांची उपस्थिती आहे त्याचबरोबर गायनाचार्य भजन सम्राट आपल्या परिसराचं वैभव शिवाजी महाराज काकडे आहेत त्याचबरोबर भजन सम्राट आमचे पांडुरंग महाराज भोसले आहेत त्याचबरोबर आमचे बळीराम महाराज आहेत विलास महाराज आहेत म्हणजे दत्तप्रसाद महाराज गिरगावकर हे आहेत त्याचबरोबर आमचे गजानन महाराजही आहेत आमचे कल्याणकर महाराज आहेत आमचे पवन महाराजही आहेत दोन्हीही उत्कृष्ट मृदंगाचार्य इकडून महाराजांचे चिरंजीव आहेत इकडलेही महाराज आहेत सर्वांचं वैयक्तिक नाव घेण्यापेक्षा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा जाती महाद्वारा हरी भेटी विठाला विठाला या अभंगातून
त्यातून जगद्गुरु तुकोबाराय देवाची एक आवड व्यक्त करतात. देवाला काय आवडतं? मला वाटते प्रत्येक माणसाला काही ना काहीतरी आवडत असतं. जीव म्हणला की त्याची आवड आली. मग प्रत्येकाला काही ना काहीतरी आवडत असतं. मग प्रत्येकाची आवड भिन्न भिन्न आहे. काही माणसाला पैसा आवडत असेल, काही माणसाला स्वतःची पत्नी आवडत असेल, त्याच्या पत्नीला दागिने आवडत असतील. आवड भिन्न भिन्न आहे, पण प्रत्येक माणसाला काही ना काहीतरी आवडतंय. मला एक जण म्हणला, महाराज मला काहीच आवडत नाही. मी म्हणलं, तुला काही जरी आवडत नसेल, मला काहीच आवडू नये हे तरी तुला आवडतच आहे. म्हणजे आवड नाही असा एकही जीव या जगामध्ये नाही. तसं मग म्हणले देवाला काय आवडतं? देवाला सगळ्यात जास्त जर काय आवडत असेल तर त्याला त्याचे भक्त आवडतात. किती भक्त आवडतात? आता भागवत कथा महाराजाच्या मुखातून तुम्ही ऐकायला. भागवताच्या एकादश स्कंदामध्ये उद्धवानं देवाला विचारलं, देवा तुम्हाला काय आवडतं? देवानं उद्धवाला मिठी मारली आणि सांगितलं, उद्धवा मला सगळ्यात जास्त जर काय आवडत असेल तर तुझ्यासारखे भक्त आवडतात. मान्य आहे देवा, पण किती भक्त आवडतात ते सांगा ना. त्यावेळेस भगवान म्हणले, उद्धवा न तथा मे प्रियतमात्म योनिर शंकर नच शंकरशन न श्री नैव आत्माचे यथा भवान. उद्धवा आत्मयोनी ब्रह्मदेव मला तितके आवडत नाही, शंकर बाबा मला तितके आवडत नाही. न संकर्षण माझा सखा भाऊ बलराम सुद्धा मला तितका आवडत नाही. न श्री श्री म्हणजे लक्ष्मी, माझी अर्धांगिनी लक्ष्मी सुद्धा मला तितकी आवडत नाही. शेवटी तर हद्द पार केली. नैव आत्मा, माझा आत्मा, माझा जीव सुद्धा मला तितका आवडत नाही. जीवापेक्षा जास्त मला जर कोण प्रिय असतील तर मला माझे भक्त प्रिय आहेत. देवा भक्त जीवाभुनी आवडती, जीवाभुनी आवडती, सकळ ही प्रीती त्यांच्या ठाई. जीवापेक्षा जास्त मला जर या जगामध्ये कोण प्रिय असतील तर मला माझे भक्त प्रिय आहेत. मला भक्त सोडून या जगात दुसरं काहीच आवडत नाही. विठ्ठल विठ्ठल मान्य महाराज, तुम्हाला जर जगात जीवापेक्षा जास्त भक्त आवडत असतील तर भक्त म्हणायचं कोणाला? भक्ताची साधी सोपी व्याख्या आहे, जे देवापासून कधी विभक्त होत नाहीत त्याला म्हणायचं भक्त. देह कुठंही असू द्या, देह असो माझा भलती ठाई, चित्त तुझे पायी असू द्यावे. शरीर कुठं बी असू द्या, माणसाचं मन देवाजवळ असलं पाहिजे. जे देवापासून विभक्त होत नाहीत त्याला म्हणायचं भक्त. याच्या पलीकडे सांगू का? साधी सोपी भक्ताची व्याख्या, जन जगाचा संबंध तोडला आणि देवाशी संबंध जोडला. बरं, कधी कधी जगाचा संबंध तोडल्याशिवाय देवाशी संबंध कधी जुटू शकत नाही. तुम्ही आम्ही देवाची आठवण करीत नाहीत असं नाहीत. प्रत्येक माणूस देवाची आठवण करतो. पण मला खरं सांगा, तुम्ही आम्ही आठवण करतो पण कधी दुःख आल्याच्या नंतर. अंगाला आला ताप, देवा तू माझा बाप. अंगाचा गेला ताप, तुझ्या बापाचा अशी भक्ती चालत नाही. कबीरदास महाराज म्हणले ना, दुख में सुमिरन सब करे, सुख में करे ना कोई, जो सुख में सुमिरन करे, दुख काहे को होए कबीरा, दुःख काहे को होय. दुःख आल्याच्या नंतर सगळेच लोक देवाची आठवण करतात, सुख आल्याच्या नंतर नेमकं देवाला विसरून जातात. महाराज म्हणले, खरी आठवण तुम्ही सुखात करा ना, तुमच्या जीवनामध्ये कधीच दुःख येणार नाही.
दुःख आल्याच्या नंतर देवाला कधी सांगू नका हो देवा आमचं दुःख लय मोठं आहे. नाही नाही, दुःखाला सांगा आमचा देव लय मोठा आहे. ये मत कहो खुदा से मेरी मुश्किलें बड़ी है, इन मुश्किलों से कह दो मेरा खुदा बड़ा है. आती है आंधियाँ तो कर उनका खैर मकदम, तूफान से तू लड़ ले खुदा ने तुझे गढ़ा है. ये मत कहो खुदा से मेरी मुश्किलें बड़ी हैं, इन मुश्किलों से कह दो मेरा खुदा बड़ा है. अरे त्या अडचणीला त्या दुःखाला सांगा आमचा देव मोठा आहे. विठ्ठल आणि म्हणून आपल्या जीवनात येणारं सुख असो का दुःख असो आपण देवाला सांगितलं पाहिजे. कोणाला सांगितलं पाहिजे? देवा सांगू सुख दुःख, देवा सांगू सुख दुःख, देवा सांगू सुख दुःख, देवा सांगू सुख दुःख. देवनी वारील भूक, देवनी वारील भूक, देवा सांगू सुख दुःख, देवा सांगू सुख दुःख. देवनी वारील भूक, देवनी वारील भूक, देवा सांगू सुख दुःख, देवा सांगू सुख दुःख, सुख दुःख, सुख दुःख. देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक. आपल्या जीवनात येणारं सुख असो का दुःख असो आपण देवाला सांगितलं पाहिजे. बोलत राहा. कोणाला सांगितलं पाहिजे? देवाला. माणसं नेमकं उलट करते, दुःख सांगत नाहीत असं नाही, सांगतेत पण कोणाला? माणसाला. माणसाला सांगून काय उपयोग आहे का? माणसाला दुःख नका सांगत जात जाऊ, बऱ्याच माणसाला बरं वाटत असते. याला तसंच पाहिजे म्हणते. बरं, ज्या माणसाजवळ तुम्ही दुःख व्यक्त करतात त्या माणसामध्ये ताकद आहे का तुम्हाला दुःखातून बाहेर काढण्याची? ताकद कोणाजवळ आहे? देवाजवळ. मग आपलं दुःख देवाला सांगावं का माणसाला? बरं जाऊ द्या. ज्या माणसाजवळ तुम्ही दुःख व्यक्त करतात ते माणूस सुखी आहे का? जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. आता हे माणसं कीर्तनात बसलीत म्हणून सुखी दिसायलीत. हे जर बाहेर गेले आणि याची जर मुलाखत घेतली ना, तुम्हाला सुख सांगते का कोणी? कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहत उदास, थोडे थोडे सब दुखी, सुखी राम के दास. प्रत्येकाची मुलाखत घ्या, तुम्हाला सुख सांगत नाही. कोणी एकच सांगते, काय सांगावं महाराज, आम्ही कसे कसे दिवस काढले, रात्रीचा दिवस केला, दिवसाची हाडाचे रक्ताचं पाठ आहे तुम्हाला बी सांग. म्हणून ज्ञानोबाराची कोवी आहे, मृत्यू लोकी सुखाची कहाणी, ऐकी जे कवनाचे श्रवणी, कैसी सुख निद्रा अंथरोनी इंगळाच्या. माऊली म्हणले, अरे सुख सोडून द्या, या मृत्यू लोकामध्ये सुखाची गोष्ट सुद्धा असू शकत नाही. गोष्ट म्हणजे कहाणी. माझा मुद्दा एवढाच आहे, मुळात माणूस दुःखी आहे. मुळात माणूस कसा आहे? दुःखी आहे. मग मला सांगा, दुःखी माणसाजवळ आपलं दुःख व्यक्त करावं का? याच्या पलीकडे सांगू का? तुम्हाला रडायचं असेल तर संतापाशी जाऊन रडा, रडायचं असेल तर देवापाशी जाऊन रडा. माणसापाशी कधीच रडत बसायचं, कारण लोक रडून ऐकतेत आणि हसून. हर किसी के सामने अपने आंसू गिराया मत करो, अपने दिल का हाल हर किसी को बताया मत करो, मुट्ठी में नमक लेकर चलते हैं ये लोग, हर किसी को अपना जख्म दिखाया मत करो. तुम्हाला सांगायचंय ना, आळंदीला जा, माझ्या ज्ञानोबाराच्या दारात जाऊन रडा, ज्ञानोबाराय तुमचं दुःख दूर करतील. माणसापाशी कधीच रडत बसायचं नाही. पण माणसं माणसापाशी रडत बसतात. एखादी बाई सुनाचं घरानं शेजारणीला सांगते, सखूबाई आमची सून लय दाड आहे, आणि तू काय सखूबाईला सांगते? माय
पाऱ्याच्या दिवशी सकुबाईला सुनानं झप केलं. तू तिला काय सांगतीस? हा सांगायचं ते देवाला सांग जाऊन विठाला. म्हणून सुख दुःख आपण देवाला सांगितलं पाहिजे. माणसाला कधी सांगत बसायचं? आणि तुम्हाला सुखी होण्याचा उपाय सांगतो, पत्ता सांगतो. दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख माना आणि दुसऱ्याच्या दुःखामध्ये दुःख माना. सध्याच्या काळातला जर सर्वे केला ना, माणसं स्वतःच्या दुःखानं जेवढे दुःखी नाहीत तेवढे दुसऱ्याच्या सुखानं दुःखी. काही माणसाला आपल्याला राहायला घर नाही याचं दुःख नाही, दुसऱ्यानं चांगलं घर कसं बांधलं याचं दुःख आहे. आपला मुलगा दारुड्या आहे, आपला मुलगा पिणार आहे याचं दुःख नाही, दुसऱ्याचं पोरगं चांगलं कसं निघालं याचं दुःख आहे. जोपर्यंत तुम्हाला दुसऱ्याचं चांगलं दिसत नाही तोपर्यंत तुमचं चांगलं कवाच होत नाही, हे ध्यानात ठेवा. भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना. कांटे बन कर मत रहना. कांटे बन कर मत रहना. करता आलं तर जीवनात चांगलं करा गड्या, पण आयुष्यात कोणाचं वाटोळ कधीच करू नका. विठाला ज्या दिवशी तुम्ही दुसऱ्याचं वाटोळ करायला जाता त्या दिवशी स्वतःचं वाटोळ होईल. कसं होईल सांगू का? ते एक जुने महात्मे होते, त्याच्या मुखातून दृष्टांत ऐकला होता. दुसऱ्याचं वाटोळ करायला गेल्यावर स्वतःचं वाटोळ होत असते. ते म्हणले एक बाई अशी एसटीतून खाली उतरली. नवरा म्हणला कुठं गेलतीस ग? ती म्हणली माहित नाही का तुम्हाला? किती दिवस झाले म्हणले आपल्या लग्नाला, मुलबाळ होत नाही, संतती होत नाही. ते म्हणला ते मला माहिती, तू कुठं गेलतीस एवढं सांग. ती म्हणली मी गेलते एका वैद्याकडं. काय म्हणला तो वैद्य? तो वैद्य म्हणला बाई तुम्हाला 100% मुलगा होईल, पण त्याच्यासाठी तुमची सासू मरणं अत्यंत गरजेचं आहे. सासू मेली की मुलगा होतंय, काय करायचं तुम्ही ठरवा. ते म्हणला की एडीएस का मुलगा पाहिजे म्हणला. आज न उद्या म्हातारी मरणारे म्हणला, जाय घरला काहीतरी निर्णय घेतो. हे दुसऱ्या दिवशी बायकोला न सांगता सासरवाडीला गेला आणि त्याची सासू घरी घेऊन आला. ती म्हणली अहो माझी आई कशाला आणली? ते म्हणला इडीस का? उद्याच्याला माझी आई मारून टाकायची, मग तुला मुलगा होणार आहे, मग तुझं बाळणपण करायला लेकराची सोय करायला कोण ना कोणतरी बाई माणूस पाहिजे ना, म्हणून तर तुझी आई घेऊन आलो. ती म्हणली बाई बाई कायच नवरा आहे म्हणली. माझा नवरा म्हणजे महादेवाच्या पुढचाच आहे. नाही ध्यानात आलं. महादेवाच्या पुढी नंदी बैल असते, ध्यानात ठोट जा जराशी. काय नवरा आहे म्हणली. 2-3 दिवस झाले, हिवाळ्याचे दिवस होते. दोन्ही म्हातारे आपलं पांघरून झोपायच्या खुडखुड खुडखुड खुडखुड. ही म्हणली अहो घ्या की काहीतरी पटकन निर्णय. ते म्हणला ग थांब जरासं, गावात सप्ताह सुरू झालाय, लोक काय म्हणते ना आपल्याला. सप्ताह झाला, काल्याचं कीर्तन झालं. हे दुपारच्या पर्यात आईपाशी गेला ना, आईला म्हणलं आई रात्री तू कुठं झोपतीस ग? ती म्हणली अरे बाबा आम्ही अलीकडून झोपते आणि तुझी सासूबाई पलीकडून झोपते. ते म्हणलं आजच्या दिवशी एक काम करून तू अलीकडून झोप आणि सासूबाईला पलीकडून झोपव. का रे बा? आजच्याच दिवस ऐक म्हणला. दोन्ही म्हाताऱ्या जागा बदलून झोपल्या. हिच्या जागी ती झोपली आणि तिच्या जागी ही झोपली. आणि आता रात्रीचे बरोबर किती वाजले? तुमच्या इकडे असे कार्यक्रम ह्या टायमाला करते? बरं 12 तर 12. त्यानं असा मोठा दगड घेतला, झालं म्हणला ह्याच्या आईच्या जागी तिची आई झोपली होती. हे लटकच म्हणला एकदा चेहरा उघडून बघ म्हणला, पुन्हा म्हातारी बघाय भेटायची नाही. ती म्हणली थोबाड बघायची इच्छा नाही, टाका धोंडा. धोंडा टाकला, म्हातारी मेली, पोत्यात भरली. गावाच्या कडीला नदी होती, आहे का इथं? हाय बरं चांगलं आहे. नदीत नेऊन टाकली, चालली म्हातारी वाहत 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 वाहत. तिला इतका आनंद झाला, इतकी खुश झाली. ती तर खुश झाली पण हे बी खुश झाला. ती म्हणली याची आई मेली म्हणून मला आनंद झाला, याला कशाचा आनंद झाला असं? लगीन लोकाचं नाचतं येड्या डोक्याचं म्हणली. जाऊ द्या म्हणली नवरा भोळसरे. 2 जण आले घरला. रात्रभर तिला झोप येणं, इतका आनंद झाला. पहाटे 3 वाजताच उठली. उठल्याबरोबर तिनं अशी रवी लावली आणि रवी लावता लावता गाणं म्हणू लागली. घुसळण घुसळण लावते रवी, सासूबाई गेल्या पाण्यात. हे मनातली मनात म्हणला थांब जरा सग दिवस निघू दे. खरं कळाल्या नाही तू बीपी लो झाला तर मला विचार. पण हिच सुरूच घुसळण घुसळण लावते रवी, सासूबाई गेल्या पाण्यात. हे बी पहाट लवकरच गायची धार काढायला उठलं.
गाई खाली बसलं, पाण्याची थाप काशेवर मारली, येणं बी गाणं सुरू केलं. दुदम दुदम दुबतो गाय, पाण्यात गेली तुही माय, घरात झोपली पाट्याची माय, विश्वास नसेल तर जाऊन पाय. हे मोघम नाही, याला प्रमाण आहे तुकोबारायचं. अनेकाच्या घाते मानिता संतोष, सुख दुःख दोष अंगलागे, सुख दुःख दोष अंगलागे. अनेकाच्या घाते मानिता संतोष, सुख दुःख दोष मानिता संतोष, सुख दुःख दोष अंगा लागे. दुसऱ्याचं वाटोळं करायला गेल्यावर स्वतःचं वाटोळं होत असते. मन करता आलं तर चांगलं करा, आयुष्यामध्ये वाईट कोणाचंच करू नका. विठाला विठाला. लय असे मुद्दे आहेत महाराज सांगायसारखे. आता काय सांगा, एक मुद्दा सांगतो ना अभंगावर येतो. कसं होतंय सांगू का? आमच्या घरचं सांगतो महाराज, दुसरं कशाला सांगायचं. एके दिवशी रात्री 9 ते 11 पुण्यात कीर्तन झालं. कीर्तन करून गावाकडे निघालो. आता गावाकडे याला आपल्याला पहाटेचे 5 वाजतील. 5 वाजता झोपलो. आता पहाटे झोपल्यावर आम्ही लवकर उठत नाहीत. आमची सकाळ म्हणजे दुपारी 12-1 वाजता. ते सकाळी सकाळी चुलत भाऊ उठवायला आला. म्हणला माऊली उठ बरं. म्हणलं काय झालं? उठ म्हणलं लय वाईट झालं. अरे मला झालं काय? ते म्हणला गावाच्या वरलाकडं मग शेत आहे, तुला माहिती आहे? म्हणलं मला माहिती. माया शेताला खेटून रामभाऊचं शेत आहे, हे बी तुला माहिती आहे ना? अरे मला माहिती, पण झालं काय सांग ना. ते म्हणला काल रामभाऊनं बोर घेतला. म्हणलं मग? लयच पाणी लागलं राव म्हणला त्याला. अरे म्हणलं मग काय झालं? तुझ्या कापसाला 1-2 पाणी देईन, ते लागू दे ना. आपल्याला नाही, त्यालाच कसं काय लागलं म्हणला. म्हणलं मग चल म्हणला त्याची जिरवायची. म्हणलं कशी जिरवायची? आपल्याला बोर घ्यायचा म्हणला. असा पॉईंट घ्यायचा म्हणला, त्याचं पाणी इकडं आलं पाहिजे. चल म्हणला पाणी सांग. म्हणलं मला पाणी कळत नाही. मला म्हणला तू लय गावचं पाणी प्यालास ना, तुला पाणी कळत नाही? म्हणलं मला पाणी कळत आहे, मग आता तहान लागले, 1 तांब्या प्यावं का अर्धा तांब्या प्यावं इतकंच कळत आहे, जास्त कळत नाही. चल म्हणला. त्यानं बळच मला शेतात नेलं. गुलाल, अक्षदा, नारळ सगळं घेतलं. नारळ खाली ठेवलं. मला म्हणला सांग पाणी. अरे म्हणलं मला खरंच कळत नाही रे. त्याच्या लक्षात आलं याला काय लागतंय. त्यानं खिशात हात घातला. 500-500च्या नोटी काढ्या, नारळावर ठेवल्या. आता सांग म्हणला पाणी. म्हणला आता जरा कळायले मला पाणी. आता तितक्या नोटा पाहिल्या मला कुंकून बी झरीत दिसायली. दक्षिणा खिशात टोली, नारळ असं हातात घेतलं. मी पुढी चाललेलो, ती माझ्या पाठीमागं चाललेली. आता जिथं पाणी आहे तिथं नारळ असं उभं राहतंय. मन मला बी माहित नाही. आणि लयच पाणी असेल तर उडी हाणतंय, पण त्याच्या आधी मीच उडी हाणायलो. त्याला म्हणलं 100% पाणी. त्या मला नुसतं पाणी नको सांगू. म्हणलं मग? त्याचा पॉईंट हाणता आला पाहिजे मला. म्हणजे याला पाणी लागण्यात आनंद नाही, त्याचं घालण्यात आनंद आहे. पण मी हुशार माणूस. म्हणलं तुला 100% पाणी लागतंय, पण एक आट आहे. म्हणला काय आट आहे? म्हणलं बोर 3000 फूट घ्यावं लागतं. काय सांगतो म्हणलं, 3000 फूट कुठं बोर असते? म्हणलं पाणीच तितक्या खोल आहे. मला म्हणला किती पैसे लागतील रे? म्हणलं तूच हिशोब कर. लागू दे म्हणला. 5 लाखाचा घरात कापूस पडू नये. किती नाही म्हणलं तर 2-1 लाखाचा ऊस होते. बायकोला फुल चार्जिंग करून जर माहेराला पाठीली, ती बी काय 1-2 लाखाचे कमी येत नाही. मला लागू दे काय लागत, पण तू इथं थांब म्हणला, जाशील पळून. मिळालं पैसे खाऊ देत नाही गाडी. त्यानं बोरिंगची मशीन आणली, बोर सुरू केला. 1000 फूट बोर गेला. निस्ता फुफुटा, पाण्याचा चिटा नाही. त्याच्या आधी मलाच जास्त घाम यालाय. 2000 फूट गेला.
त्याला म्हणलं तुला 200 रुपये देतो, मला गावात नेऊन सोड मुकाट्या. त्याला 200 रुपये दिले. त्यानं भर दुपारा मला गावात आणून सोडू. मी भर दुपारा रग पांघरून झोपलो. त्यानं बोरं घेतला, पैसे गेले आणि बोरं फेल गेला. रडतच घरी आलो. घरी आल्या म्हणला महाराज कुठे आहे? मला हांतगडे हे आता. महाराज कुठे आहे? म्हणलं मी पुण्यातून कीर्तन करून आलो, मला झोपू दे. काय झोपतो म्हणला, वाटोळं केलंस तू असं. मला तुला आधी सांगितलं होतं आपल्याला पाणी कळत नाही म्हणून. मला म्हणला तू आज सत्यानाश होईन सत्यानाश. मी आलं मग होऊ दे का हाच आहे तर माझ्या हातानं तू आजाद झाला. दृष्टांत संपला. दुसऱ्याचं वाटोळं करायला गेल्या, दुसऱ्याच्या बोरचं पाणी घालायला गेल्या, आपला कोरडा गेल्याशिवाय राहत नाही. विठाला पण महाराज म्हणले भक्त संत त्याला म्हणतात. तुका म्हणे सुख पराविया सुखे आणि अमृत हे मुखे स्रवतसे सत्य बोले मुखे दुखवी आणि कंचा दुःखे. आणि या भक्तासाठी देव वेडा झाला. किती वेडा झाला? वेडा झाला लालचावला भक्तीसी. ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. देव वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. वैकुंठ नावाची नगरी सोडली आणि कोणाच्या घरी आला? भक्ताच्या. ओ ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुना द्वारिकेचा राणा. द्वारिका नावाची नगरी सोडली आणि कोणाच्या घरी आला? पांडवाचे. तर काय होतं पांडवाचे? तर पाहते पांडव अखंड वनवासी, परित्या देवाशी आठविती. तरी पण देवाला देवाला त्याच्या संसारात सुद्धा सुख प्राप्त झालं. तर म्हणतात महाराज देवाच्या संसारात. माणसाचा संसार असो का देवाचा संसार असो, दुःख बांधवडी आहे हा संसार. म्हणले मग देवाच्या संसारात काय कमी होतं? देवाला किती बायका आहेत? 16,108. एक नंबरची देवाची बायको आहे लक्ष्मी. रुक्मिणी म्हणजे कोणाचा अवतार आहे? लक्ष्मीचा. लक्ष्मी कोणाला म्हणतात? जिथं जगाचं सौंदर्य संपतं तिथून लक्ष्मीचं सौंदर्य सुरू होतं. इतकी लक्ष्मी सुंदर आहे. लक्ष्मी इतकी सुंदर स्त्री जगात कोणतीच नाही बरं. किती सुंदर लक्ष्मी. बरं आमच्या लक्ष्मीचं सौंदर्य म्हणजे नॅचरल आहे. पार्लरमधून आल्या होतं कोणी बी सुंदर दिसेल तात्पुरतं. ह्या पार्लरवाल्यामुळं फसगत बिले व्हाली माणसाची. आमच्या एका पकाच्याचं लग्न झालं. महिन्याला त्याला भेटायला गेलो. एक बाई अशी दारात भांडे घासायली. त्याला म्हणलं काय बदल झाला रे तुझ्या? ते म्हणलं काय झालं महाराज? अरे म्हणलं आयुष्यभर तुझ्या आईनं भांडे घासले, कधी बाई लावली नाही, लग्न झाल्याबरोबर भांडे घासायला बाई लावलीस. ते म्हणलं महाराज ती बाई नाही. म्हणलं मग? ते म्हणलं माझी बायको आहे. अरे म्हणलं लग्नात तर लय सुंदर दिसू लागली. ते म्हणलं ती पार्लरवालीची कृपा होती. ते राजेंद्र दासजी म्हणतात बघा, ये पार्लर वाली क्या करती है बोले, वो बुढ़िया को गुड़िया बना देती है. आपण घंट्या पुरतच विठाला. अशी लक्ष्मी नाही बरं. याच्या पलीकडे सांगू का? लक्ष्मी तिला म्हणायचं. लक्ष्मी ज्याच्या घरात जाती त्याला आयुष्यात काही कमी पडत नाही. ती देवाची बायको आहे. निस्ती बायको नाही म्हणले. मग पाय धोवावयाच्या दैवा पात्र झाली पाय लक्ष्मीच्या हाती, तिसी यावे का कुळती ती लक्ष्मी. आता 2 नंबरची बायको, 2 नंबरची सत्यभामा. आणि सत्यभामा एवढ्या श्रीमंत घरची मुलगी होती. तिनं माहेरातून एक मणी आणला होता. कोणता मणी? समंतक मणी. आणि समंतक मण्याचा चमत्कार होता. रोज 8 भार सोनं देत होता. किती भार? 8 भार. 8 भार सोनं कशाला म्हणते ते कळतं का? बरं सांगतो ऐका. गुरुवर्य चंद्रशेखर महाराज सांगतात 8 भार सोनं कशाला बनायचं. 32,000 तोळे सोनं म्हणजे 1 भार सोनं. 32 तोळे नाही, 32,000 तोळे सोनं म्हणजे 1 भार सोनं. 32,000 तोळे गुणिले 8
किती किलो किती क्विंटल झालं घरी जाऊन हिशेब करा. एवढा समंतक मणी रोज सोनं देत होता रोज. आणि तो मणी तिनं माहेरातून आणला होता. कोण? सत्यभामेनं. पण ती सत्यभामा कधीच म्हणली नाही माझ्या बापानं लय मोठा होंडा दिला, माझ्या माईनं लय मोठं दिलं, असं कधी म्हणली? आपल्या बायका काही नाही, फक्त माहेरातून जाऊन खारड्या पापड्या घेऊन येते आणि तेच 17 बाऱ्या सांगते माझ्या माईनं दिलं, माझ्या माईनं दिलं, माझ्या माईनं दिलं, माझ्या माईनं. काय दिलं ग त्या माईनं? तिळं लावून खारड्याच आणल्यास की निसत्या नाकानं वांगे सोलायला लागले. नवऱ्याला खायला दिला, नवऱ्याला म्हणली होय व, आणि खा की व खारवड्या. आणि कशा लागाल्यात खारवड्या? ते म्हणला छान आहेत. येत्यात का तुमच्या माईला? बापरे, खाल्लेल्या खारवड्या वकल्या कशाला पोटात राहत्या? माईचं वर्णन करायली, सासूची निंदा करायली. अशा देवाच्या बायका नव्हत्या. काय काय माणसं लय वैतागले. तर एक जणांना वैतागून सासऱ्याला फोन लावला. ते म्हणला सासरी बुवा तुम्ही दिलेलं फळ लय कडू निघालो. सासरा त्याच्यापेक्षा जास्त रोड बायका. पण तरी पण देवानं स्वतःच्या बायकोचा सुद्धा त्याग केला का नाही? बायकोचा त्याग. तो म्हणता ना कशावरून त्याग केला? पुराण नाही सांगत, उदाहरण सांगतो. पंढरपूरला गेले का? हे बघा, जे नाही गेले त्याला एकदा लोटांगण घालतो. तो का म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखिलिया. आणि पंढरपुरामध्ये गेल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल देवानं बायकोचा बी त्याग केला. कशावरून? प्रत्येक गावात पांडुरंगाचं मंदिर आहे, पण रुक्मिणी शेजारी आहे. पंढरपुरात आहे का? देवानं सांगितलं रुक्मिणी आपण भक्ताच्या दारात आलो. पुढं पुंडलिकराय आहेत, पुढं नामदेव आहेत, पुढं चोखोबार आहेत. माझ्या साईडला सुद्धा उभा राहण्याचा अधिकार नाही, तो मागं हो. म्हणून रुक्मिणी पाठीमागे गेली. पांडुरंग पुढं आहे. पांडुरंग कुठं आहे? पुढं आहे. रुक्मिणीचं मंदिर पाठीमागं, पांडुरंगाचं मंदिर पुढं. मला एक जण म्हणला पांडुरंग पुढं रुक्मिणीच कस काय मागा? मला रुक्मिणी मागच असते. कस काय मागा असते? अरे मला मागच असते ना. कस काय असते? मी आडमुठ माणसाला कधी कधी आडमुठ माणसासारखंच बोलत असतो. त्याला म्हणलं सध्याच्या काळातला एखादा पांडुरंग जर मोटरसायकलीवर निघाला तर त्याची रुक्मिणी कुठं बसती? मागत बसती ना. उलट तू या रुक्मिणीपेक्षा आमची रुक्मिणी चांगली आहे, मर्यादा सोडून अंतर धरून पाठीमागं उभी आहे. सध्याच्या काळातली रुक्मिणी पांडुरंगाला पाठीमागं चिटकून बसती, पाठीमागून मांडी दाबीती, बगलातून मुंडकं पुडी काढीती, त्याला सांगती लेफ्ट राईट स्पीड बेकार पालटी. गेली पांडुरंगाची वाटी गेली, गुडघा गेला विठाला. महाराज आपण भारत देशातले माणसे कुठे जवळच पेटलं ना, पण रुक्मिणीमुळं नाही गेला तो. शिवाजी बाबा मग खुर्ची देऊ लागलो तुम्हाला. विनोदाचा भाग सोडून द्या, पण सध्याचा काळ अवघड आहे महाराज. अहो शहरामध्ये जर तुम्ही निघालात ना, समोर एखादं जोडपं आलं तर माणसाला प्रश्न पडायला आपण भारत देशातच राहतो का? आपल्या भारताला माता म्हणतात. भारत माता असं कोणी म्हणलंय का? भारत माता आणि पाकिस्तान चुलता? नाही नाही, का नाही? सारे जहां से अच्छा हिंदोस्ता हमारा, हम बुलबुले हैं जिसकी, ये गुलशिता हमारा हमारा सारे जहां से अच्छा। जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। वो धरती वो जहाँ ऋषि मुनि जपते प्रभु नाम की माला, हरिओ 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 हरिओ। जहाँ हर बालक एक मोहन है, राधा एक बाला और राधा एक बाला। जहाँ सूरज पहले पहले आकर डाले अपना डेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। जय भारती जय भारती जय भारती।
देशातले आपण माणसे आहेत महाराज. पवित्र ते कुळ पावन तो देश अंजे ते हरीचे दास जन्म घेती. आणि त्या हरिदासाच्या घरी त्या साधू संताच्या घरी देव आला. आणि ज्या दिवशी देव संताच्या घरी आला त्या दिवशी देव सुखी झाला. प्रमाण आहे संताचे सुख झाले. त्याचा पांडुरंग दास. ज्याच्या चित्तात नाही आस त्याचा झाला पांडुरंग दास. चित्तातली आशा संपली पाहिजे. अहो सर्व सुखाची आशा जन्म गेला क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. आज मला वाटतंय जसं जसं वय होईल तसं तसं आशा कमी झाली पाहिजे. पण बऱ्याच माणसाचे जसं जसं वय होईल तसं तसं आशा जरा जास्तच वाढती हो. हे म्हातारी माणसं रिकामी बाटली सुद्धा रस्त्याला पडू देत नाहीत, घरी घेऊन येतात. काय करायचं तुम्हाला आता? आशा कधी कधी कमी झाली पाहिजे हो, कमी होत नाही. आणि हे म्हणणं सोपं आहे, करणं अवघड आहे. आता कीर्तन सुटल्या तुम्हाला घराकडे जाताना जर दोन मूर्त्या सापडल्या, एक रामाची आणि एक रावणाची, कोणती घेतान? हा, रामाची. पण रामाची पितळाची आणि रावणाची सोन्याची. आता हा याला म्हणायचं बोल बोलता वाटे सोपे विठाला. अहो खऱ्या भक्ताचं लक्षणच आहे. गेले आशा पास निवारो निवारो, गेले आशा पास निवारो निवारो, गेले आशा पास निवारो निवारो.
ऐसे जाना जे देही उदास आणि गेले आशा पाश. आशा संपली पाहिजे जीवनातली. आणि ज्याच्या जीवनामध्ये आशेचे बांधले आणि तुका म्हणे वाया गेले. आशाबद्ध तो एक जगाचा दास म्हणले तुकोबार आहे. आणि याच्या पलीकडे थोडं सोपं सांगू का, ज्याच्या जीवनामध्ये आशा आहे तो कीर्तनकार जरी असला तरी त्याचे शब्द समाजाला लागत नाहीत. आशाबद्ध वक्ता अंधाक श्रोत्याची या चित्ता. ज्याच्या जीवनात आशा नाही त्याचे शब्द अंतःकरणाला श्रोत्यांच्या लागतात. पण वक्ता तसा पाहिजे, आमच्या राऊत बाबासारखा पाहिजे. बरेच आज महाराष्ट्रामध्ये महात्मेत महाराज यांचे शब्द अंतःकरणाला का लागतात, त्यांना हे प्रमाण लागू शकतं. आशाबद्ध वक्ता अंधाक श्रोत्याची अचित्ता. सहज एखाद्या माणसाला यांनी उपदेश केला, सहज बोलणे हित उपदेश, त्या माणसाचं कल्याण झालं. का झालं त्याचं कारण आहे चित्ती नाही. तुम्हाला एक भक्त म्हणावे तायासी ना, भक्ताच्या पाशी, नगुंतिजाच्या पाशी, नगुंतिजाच्या पाशी, निळोबारायचं प्रमाण जे न गुंते आशापाशी. आणि आशांनी जर एखाद्याला उपदेश केला तर त्याचं कल्याण होतं. कसं होतंय थोडं सकतो. सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे, परमार्थ पोटी दृढावे, परमार्थ पोटी दृढावे. सहज ऐकता गोष्टी आणि परमार्थ पोटी दृढावे. ऐका ना, जगद्गुरु तुकोबारांच्या काळातला थोडासा इतिहास सांगतो 5 मिनिटात. म्हणजे आशाबद्ध वक्त्याचा उपदेश कसा होतो आणि कसे माणसं बदलतात. तुकोबाराच्या काळामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये खेड तालुका आहे. आता राजगुरुनगर म्हणायला लागलीत कारण राजगुरू त्या गावचे देशभक्त होऊन गेले. आणि त्या खेडच्या पश्चिम दिशेला एक कडूस नावाचं गाव आहे. कोणतं? कडूस. आणि त्या कडूस नावाच्या गावामध्ये तुकोबारांच्या काळामध्ये एक व्यक्ती राहत होते. त्या व्यक्तीचं नाव आहे गंगाराम पंत मवाळ. काय? गंगाराम पंत मवाळ. शेतकरी माणूस होता. आले भागा ते करीतो, तुझे नाम उच्चारितो, आपली शेती भले आपण भले, असं गंगाराम पंताचं जीवन होतं. पण गंगाराम पंताकडे एक म्हैस होती, दुभती म्हैस. म्हैस एवढं दूध द्यायची. गंगाराम पंताचा अख्खा संसार त्या म्हशीवर चालायचा. पण योगायोगाने एक दिवशी असं घडलं, ती म्हैसच हरवली. आता सुटून गेली का कोण सोडून दिली का हरवली पता नाही, पण हरवली एवढं नक्की. आता दुभती म्हैस हरवली. कुठं गेली असेल म्हैस? उन्हाळ्याचे दिवस आहे, चैत्र महिना आहे. म्हैस कुठं गेली असेल, म्हैस कुठं गेली असेल? गंगाराम पंत शोध घेऊ लागले. कुठं? परिसरामध्ये. उन्हाळ्याचे दिवस आहेत. आता मग शोध घेता घेता 2-3 दिवस झाले. आणि मग गंगाराम पंताच्या लक्षात आलं, ज्ञानेश्वरीची एक ववी लक्षात आली. म्हणली कोणती? हिरव्या चारे भांबावे पशु. हिरवा चारा दिसल्याच्या नंतर पशु भांबावतात. मग हिरवा चारा कुठं असेल? ते पंचक्रोशीत पाहू लागले. कोणाचा कडूळ खायला आलेला आहे का, कोण मका पेरलेली आहे का. आणि मग पाहता पाहता त्यांची नजर भंडाऱ्या डोंगरावर गेली. आणि भंडाऱ्या डोंगराची दाट हिरवीगार झाडी त्यांनी पाहिली. आणि मग त्यांच्या लक्षात आलं, आपण सगळं पाहिलं पण भंडारा डोंगर पाहिला नाही. मग आपली म्हैस त्या भंडाऱ्या डोंगरावर तर गेली नसल, जाऊ दे म्हणले, पाहायला काय हरकत आहे. आणि मग गंगाराम पंत मवाळ पायी पायी भंडाऱ्या डोंगरावर आले. भंडाऱ्या डोंगरावर आल्याच्या नंतर म्हैस दिसली नाही. मग एका झाडाखाली बसून एक साधू भजन करू लागले. त्या साधूचं नाव आहे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराज. तुकोबारायचं भजन सुरू आहे झाडाखाली.
तुका म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्मरस शिवू सदा वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे पक्षी सुस्वरे आळवीती वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. तुकोबारायचं भजन आहे, एकांतात भजन आहे. आणि हा साधक तिथे गेला. तिथे गेल्याच्या नंतर त्यानं विचार केला, म्हैस दिसली नाही. कोणीतरी साधू एक भजन करायलेत. कुठले महाराज असतील, असू द्या म्हणला, कुठले का असं. महाराजालाच आपण विचारू, तुम्ही म्हैस पाहिली का? महाराजापाशी गेला. आता महाराज देहावरच नाहीत. नाठवोनी देह पायाचे चिंतन, देहावर नाहीत महाराज. महाराजापाशी गेला. ओ महाराज, ओ महाराज. महाराज देहावर आले. महाराजाला वाटलं कोणीतरी साधक आहे, देवाच्या प्राप्तीकरता साधना करत असावा. याच्या साधनेत बाधा आली म्हणून आपल्यापर्यंत आलाय, मदत करायला काय हरकत आहे. महाराज देहावर आले आणि महाराज म्हणले, बा साधका, तुझ्या साधनेत काही बाधा आली का रे? ते म्हणला, बा साधका, साधनेत बाधा? हे असं काय बोलायला लागले महाराज? मग कशा करता आलास? ते म्हणला, महाराज 4-5 दिवस झालं म्हैस पळून गेली. म्हणला, कुठं गेली माहिती नाही. इथं आलो, तुम्ही दिसलात, मला वाटलं तुम्हालाच विचारावं, तुम्ही म्हैस पाहिली का? महाराजानं डोक्याला हाणून घेतलं. महाराज म्हणले, मला वाटलं हे देवाचं विचारायला आला असं. मला काय विचारायले? म्हैस. महाराज म्हणले, भल्या ग्रस्ता, मी काय म्हैस पाहण्यासाठी डोंगरावर आलो का रे? आणि मला म्हशीच पाहायच्या असत्या तर काय देहगावात कमी होत्या का? अरे मी म्हैस पाहण्यासाठी नाही, मी देव पाहण्यासाठी या डोंगरावर आलो. आणि तुला सांगतो भल्या ग्रस्ता, मानवी जीवन हे म्हैस पाहण्यासाठी नाही रे, मानवी जीवन हे देव पाहण्यासाठी आहे. अरे एवढा घामाघूम झालास, एवढा म्हशीच्या पाठीमागं लागलास, जेवढा म्हशीच्या पाठीमागं लागलास तेवढाच देवाच्या पाठीमागं लागला असतास तर तुला देव समोर भेटला असता. आतापर्यंत म्हशीच्या पाठीमागं लागलास, इथून पुढे देवाच्या पाठीमागं लाग, तुला देव भेटल. देव पहावया गरीब सायास, करीवो सायास, देव पहावया करीवो सायास, करीवो सायास. न धरी आस, न धरी आस नाशिवंत, न धरी आस, न धरी आस नाशिवंत. देव पहावया करीवो सायास, न धरी हे आस नाशिवंत. अरे इथून पुढे देवाच्या प्राप्ती करता प्रयत्न कर. म्हैस प्राप्त करण्यासाठी काय प्रयत्न करतोस? त्याला थोडासा राग आला. ते म्हणला, महाराज माझा प्रश्न कळालाय का तुम्हाला? मी काय म्हणायला लागलो, तुम्ही काय म्हणायला लागले? देवाच्या प्राप्ती करता प्रयत्न कर, म्हैस काय पाहतोस हे मला कळतंय. म्हणला, एक सांगा, तुम्ही म्हैस पाहिली का? हो म्हणा, नाही तर नाही म्हणा. हो म्हणला तर पुढं जाईल, नाही म्हणला तर मागं जाईल. तुम्ही दुसरंच भुसकट नाही लागले. म्हणला, म्हैस पाहिली का सांगा. महाराज म्हणले, गिराईक जरा खट्याळच दिसायला लागले, पण काय करा म्हणले, आपल्यापर्यंत आलंय. पण देवाचं याला सांगायला जावं तर देव याच्या डोक्यात शिरत नाही. देव का डोक्यात शिरत नाही? याच्या डोक्यात म्हैस आहे म्हणून याच्या डोक्यात देव शिरत. याच्या डोक्यात देव शिरवायचा असेल तर याच्या डोक्यातली अगोदर म्हैस काढणं गरजेचं आहे. तेव्हा त्याच्या डोक्यात देव. बऱ्याच जणांच्या डोसक्यातून म्हशीच जात नाहीत. कीर्तनात बसले तरी मसडा जात नाही. म्हशीची पेंट, म्हशीचं दूध आणि म्हशीची जिंदगी गेली त्या म्हशीच्या पाठीमागं. कधी आळंदी नाही, कधी पंढरपूर नाही, त्याच्यात हलगटात काहीच फरक नाही. विठाला वामन भाऊ एक जणाला म्हणले होते, का रे चल ना वारीला. ते म्हणला, महाराज आलो असतो. मग म्हैस धारच काढू देत नाही म्हणला कोणाला. महाराज म्हणले, मग म्हैस मेल्याव
मग काय करशील? आणि खरंच म्हैस त्याची दुसऱ्या दिवशी मेली. ते दुसऱ्या दिवशी दिंडीतच आला. महाराज म्हणले, अरे म्हशीची धार कोण काढीन? ते म्हणला, महाराज तुमचे शब्द खोटे कसे होतील? काय झालं? म्हैसच मेली म्हणला. महाराज म्हणले, बरं झालं मेली. ती म्हैस जर तुला आळंदीला येऊ देत नसल, ती म्हैस जर तुला पंढरपूरला येऊ देत नसल, ती म्हैस जर तुला वारीला जाऊ देत नसल, बऱ्याच म्हशी कीर्तनाला बी येऊ देत नाही. मग ती म्हैस 4 पायाची असो का मग ती म्हैस, मी म्हशीबद्दल बोलतोय विठाला. तसं महाराज म्हणले, याच्या डोक्यात देव शिरवायचा असेल तर याच्या डोक्यातून काय काढणं गरजेचं आहे? म्हैस काढणं गरजेचं आहे. महाराज म्हणले, याला म्हैसच देऊन टाकतो. महाराज म्हणले, काय म्हणणं आहे तुझं? म्हैस पाहिली का सांगा? महाराज म्हणले, बघ कुठंच पाहू नको, डायरेक्ट घरी जाय, तुझ्या दारात म्हैस उभी. ते म्हणला, महाराज 2 दिवस झालं परेशान आहे, पोटात अन्नाचं कण नाही, तुम्ही म्हणतात की म्हैस अरे जा, तुझ्या दारात म्हैस उभी आहे. ते म्हणला, म्हैस जर नाही सापडली, मी आणि तुम्ही येत म्हणला. हा, मी बी याच भागातला आहे म्हणला. आणि महाराज म्हणले, सापडल्यावर काय करशील? सापडल्या म्हणताना ते करीन म्हणला. महाराजाला एवढंच पाहिजे होतं. महाराज म्हणले, जाय आता, म्हैस तुझ्या दारात उभी. पळत आला, घरापुढे आला तर खरंच म्हैस दारात उभी. घरच्या लोकांना विचारलं, अरे कुठं सापडली, कधी सापडली, कशी अरे सापडलीच नाही. बघा ना, दारात म्हैस उभी आहे, दारात दावणीला वैरण खायली म्हैस. आणि मग तुकोबारायचा अधिकार त्याच्या लक्षात आला. अरे अरे अरे, तुकोबाराय मला म्हणले होते, म्हैस पाहण्यासाठी काय प्रयत्न करतोस? तू काय कर, देव पाहण्यासाठी प्रयत्न कर. चुकलं म्हणला. ज्या महात्म्याच्या शब्दावर म्हैस सापडू शकते, त्या महात्म्याच्या शब्दात देव सापडू शकत नाही का? अरे चुकलं म्हणला, आपलं आयुष्य म्हणला वाईट गेलं, पण गेलेल्या आयुष्यात बदल करू शकत नाहीत, पण राहिलेल्या आयुष्यात आपण बदल केल्याशिवाय राहत नाहीत. जाऊ द्या म्हणला, राहिलेलं आयुष्य आता आपण बदलून टाकू. कोणाचं खाण्यात गेलं असेल, कोणाचं पेण्यात गेलं असेल, मागचं पाहू नका, मागील केले ते पाहू नका, पुढे जामीन आहे. मग आता तरी पुढे हाची उपदेश. आता मला व्यर्थ जीवन घालवायचं नाही, आता तुकोबाराच्या संगतीत मला जीवन काटायचंय. उरले ते हरी तुम्हा समर्पण. वैराग्य प्राप्त झालं. आणि घरच्या लोकांना म्हणलं, हे बघा, आता ही म्हैस आणि तुम्ही. घरचे म्हणले, तुम्ही? ते म्हणले, तुम्ही ना आम्ही आता समन मिटला. देव माझा, मी देवाचा, हीच माझी सत्यवाचा. तुकोबाराचे शब्द त्याच्या अंतकरणाला लागले. पळत आला, रडत येऊ लागला. तुकोबारायला लांबूनच पाहिलं. सांगितलेलं गिऱ्हाईक रडत येतंय. ज्या अर्थी रडत येतंय त्या अर्थी आपल्या इंजेक्शनचा परिणाम याला सांगू लागलो, तेव्हा धावू लागलो. आता येते, रडत येते. महाराज म्हणले, म्हैस सापडली नाही का? महाराज, म्हैस सापडली. मग आता देव सापडून द्या. आता कळालं म्हणला महाराज. महाराजांच्या चरणी नतमस्तक झाला. महाराजांना त्याच्यावर कृपा केली. 14 टाळकऱ्यापैकी एक टाळकरी झाला आणि जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्याचा लेखक बनला. आज तुमच्या आमच्यापर्यंत तुकोबारायाचे अभंग आलेत का? ते 2 महात्म्याची कृपा आहे. संताजी महाराज जगनाडे सुदुंबरेकर आणि गंगाराम पंत मवाळ कडुसकर, या 2 महात्म्यानं अभंग लिहिले. आणि तुकोबारायानं सांगितलं, बाबा रे, माघ शुद्ध दशमीचा उत्सव तू तुझ्या गावामध्ये कर. आणि माघ शुद्ध दशमीचा उत्सव गंगाराम पंतानं कडूस गावामध्ये त्या वाड्यात केला. त्या वाड्यात माझं कीर्तन झालेलं आहे. आज सुद्धा माघ शुद्ध दशमीला त्या वाड्यामध्ये देवाच्या पायघड्या उमटतात. देव आज सुद्धा त्या गावामध्ये येतो. हा अधिकार कशामुळं प्राप्त झाला? तुकोबारायामुळं प्राप्त झाला. तुकोबारायाचे शब्द त्याला का लागले? आशाबद्ध भक्ता धाक श्रोत्याची या चित्ता, याला म्हणायचं चित्ती नाही आस. आणि म्हणून त्याचा पांडुरंग विठ्ठल अशाच भक्ताजवळ देव येतो. असे भक्ताची घरी,
असे भक्ताचे घरी कामे न सांगता करी. देवानं काम कोणाचं केलं तुकोबरणे का भंगात यादी दिली उंच नीच काही. नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखोनी. आता देवानं कोणाचं काम केलं 20 मिनिटात सांगू. 20 मिनिटच राहिलेत ना. 8:30 ते 10:30. 10:30ला बरोबर सोडू. एकदा भजन करा. विठाला विठाला कोणाचंही काम देव करत नाही म्हणले. मग देवाचा स्वभाव आहे अंतरीची घेतो गोडी पाही जोडी भावाची. तुम्ही आम्ही बाह्यरंग पाहतो आपल्याला कुठं अंतरंग कळते. लोक फक्त इस्त्रीचे कपडे पाहतात. माणसाच्या मागं किती कर्ज आहे ते पाहत नाहीत. लोक फक्त माणसाची गाडी पाहतात. गाडीच्या मागं किती हप्ते ते पाहत नाहीत. लोक फक्त माणसाचा बंगला पाहतात. गौंड्याची किती उदारी राहिली ते पाहत नाहीत. याच्या पलीकडे सांगू का सोपं उदाहरण. सोपं कळण्यासारखं. सध्याच्या काळात तुमचं पोरग जर पोरगी पाहायला गेलं तर रूप पाहून पोरगी पसंत करते का गुण पाहून? रूप पाहून. कोणत्यानं पाहिलेले असतात का? मी बऱ्याच पोरायला सांगत असतो चमडा चांगला असून उपयोग नसते रे. माणसाचं मन चांगलं असलं पाहिजे. पाहता आलं तर मन पहा. चमडा पाहून बोलू नका. काळ्या मुंगीपेक्षा लाल मुंगी जास्त चावत असते. शब्द उच्चारण्यास आणि लाईट जाण्यास संगत झालं. म्हणजे आपले शब्द काही खोटे. सध्याचा काळ विचित्र आलाय. सध्याच्या काळात कोणी कोणाला कोणी पोरगी देईना. पोरीला आली किंमत आणि पोरीच्या बापाला आलंय डिमांड. लय अवघड आहे महाराज. 10 वर्षापूर्वी पोरीचा बाप असा पाया पडत होता आमचं लेकरू पदरात घ्या. त्यावेळेस पोराचा बाप म्हणायचा तुम्ही कुठं आम्ही कुठं तुम्ही कुठं. आता जिरली का? आता बळच जहारी घालायला. जहारी ते म्हणला पुढच्या घरी. यंदा नाही नादी लागायचं. म्हणून पाया पडून विनंती करतो मुलीच्या बापाला. आपली मुलगी दुसऱ्याच्या घरी देत असताना मुलाची परिस्थिती न पाहता मुलाची स्थिती पाहणं गरजेचं आहे. परिस्थिती नाही स्थिती. जुन्या काळातली लोक परिस्थिती पाहत नव्हते, स्थिती पाहत होते. घराणा माळकरी आहे का? मुलगा निर्व्यसनी का? देऊन टाका मुलगी. गरीब आहे असू द्या गरीब म्हणायचे. आज न उद्या होईल श्रीमंत. पण निर्व्यसनी मुलालाच मुलगी देणं गरजेचं आहे. जुनी माणसं म्हणायचे मुलगा श्रीमंत असेल आणि तो जर व्यसनी असेल तर 1 दिवसात इष्टेट टिकून खाऊ शकतो. जुनी म्हणे अर्धीच असाव मात्र कशी असाव? सुखाची असाव. आता तसं राहिलं नाही. आता परिस्थिती पाहिलेत. कसा पाहिजे मुलगा? श्रीमंत पाहिजे, पैशावाला पाहिजे. त्यानं 2 टाइम बिन पाण्याची पिली तरी चालती. रोज त्याला फाट्याहून धरून आणावं लागलं तरी चालते. मग आता कसं पाहिजे? आणि सध्याच्या काळातला जर सर्वे केला ना, जेवढे श्रीमंताचे मुलं व्यसनी आहेत तेवढे गरिबाचे मुलं व्यसनी नाहीत. ड्रग्स कोणाचे मुलं घेतात? खडी फोडणाऱ्याचे घेतात का? याचेच घेतात ज्यानं दुसऱ्याच्या मुंड्या मोडून कमवले त्याचे. म्हणून परिस्थिती न पाहता काय पहा? स्थिती पहा. तुमची मुलगी सुखात राहील. आणि पोरीच्या माईला तर एकच वाटायले पोरग कसं का असं न दिसायला सुंदर असाव, एकुलतं एक असाव, श्रीमंत असाव आणि त्याला मायबाप नसाव. आमच्या गावातली एक बाई म्हणली माय महाराज लय फिरतात. म्हणलं हो. आणि मग आमच्या पोरीला एखादं पोरग पाहा ना. म्हणलं काय पोरपात हिंडतो काय मी? नाही तुम्हाला ठापा ठेपा असते. म्हणलं कसं पाहिजे? माळकरी असावं, निर्व्यसनी असावं, एकुलतं एक असावं, श्रीमंत असावं. महाराज आम्ही किती हुंडा द्यायला तयार आहेत. मला चांगली गोष्ट आहे. माय पण आमची एक आट आहे. म्हणलं काय आट आहे? पोराला मायबाप नसावं. म्हणलं बाबू छाती दबली माई. पण मी बी कीर्तनकार माणूस आहे. म्हणलं काकू एक पोरग आहे तसं. म्हणली कसं आहे? म्हणलं श्रीमंत आहे, जमीन जायदाद भरपूर आहे, सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, पण पोराची बी एक आट आहे. म्हणली काय आट आहे? म्हणलं पोराची आट आहे पोरीला मायबाप नसावं. बाई आणि आम्ही काय इरीतवडी हा ना काय? म्हणलं मग त्याच्या माईनं फक्कोने घ्यावं काय? इरीतवडी हाना का म्हणायली त्याच्या मायला दे पेटून तू आणि बस एकटी शाकात विठाला. तुम्ही आम्ही बाहिरंग पाहतो पण जगाचा बाप तसा नाही हो. भाव का भूका हूँ मैं तो भाव ही बस सार है. भाव से मुझको भजे तो भाव से बेड़ा भाव बिन कुछ भी मदद मैं कभी
नलगे का भावची कारण तुका म्हणे आना विठोबाची शुद्ध ज्याचा भाव झाला भाविकासाठी उभा भाविकासाठी उभा भाविकासाठी उभा भाविकासाठी उभा भाविकासाठी उभा भाविकासाठी विठू कैवल्याचा गाभा विठू कैवल्याचा गाभा देव भावाचा भुकेला देव भावाचा भुकेला देव भावाचा भुकेला देव भावाचा भुकेला कान्हो पात्रे आनंद झाला कान्हो पात्रे आनंद झाला कान्हो पात्रे आनंद झाला विठू दीनाचा दयाळ दयाळ दीनाचा दयाळ वागवी दासाची वागवी दासाची दासाची कळ कळ विठू दीनाचा दयाळ दयाळ दीनाचा दयाळ विठू दीनाचा दयाळ दयाळ दीनाचा दीनाचा ही आमच्या खंडाळकर गुरुजीची कृपा आहे. विठाला काय हॅलो विठाला विठाला आता काम कोणाचं केलं शेवटचं उदाहरण पाहायचं ऐका. तसं आपला मराठवाडा पवित्र आहे. पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास. आणि या मराठवाड्यामध्ये असे काही साधू संत होऊन गेले. त्याच्यामध्ये आमचे नामदेवराय असतील जनाबाई असतील. जनाबाईचं काय काम केलं सगळ्याला माहिती. महाराज जनाबाईसाठी देव एवढा वेडा झाला पहाटे 4 वाजता जनाबाईला उठवायला देव येत होता. पूर्वीचा काळ होता जरा बायकायला जरा जास्त कामं होते. दळणवळणाचे साधनं नव्हते. माणसाकडे एवढा पैसा नव्हता पण माणसं समाधानी होते. पूर्वीच्या काळात बायकायला काय काम होतं पहाटे उठून दळावं लागायचं. बरोबर आहे का नाही माय दळावं लागायचं. आता दळायचं काम राहिलं नाही. दळता दळता सासूबाई मेल्या आणि ह्याच्या नशिबी गिरणी आल्या. आता जात बी राहिलं नाही. राहिलंय का आता जात 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 कुठं चालले हो जाते चाललो दळायला जात जात. मी तर म्हणतो इथून पुढच्या पिढीला तर आता हे जुनी अवजार सुद्धा कळणार नाहीत. जात कशाला म्हणतेत पाटा कशाला म्हणतेत वरवाटा कशाला म्हणतेत खलबता कशाला म्हणतेत उखळ कशाला म्हणतेत मुसळ कशाला म्हणतेत शिक कशाला म्हणतेत हे कळन का इथून पुढी. आताच कळत नाही पुढचं सोडून द्या. खेडेगावात ठीक आहे. पुणे मुंबई सारख्या मेट्रो सिटीत तर काहीच कळत नाही. पुण्यामध्ये काल्याचं कीर्तन करू लागलो.
आणि काल्याच्या कीर्तनात प्रसंग सांगू लागलो. यशोदा माता दह्याचं मंथन करायची, रवी डेऱ्यात टाकायची, रवी टाकून घुसळण करायची. मी एका पुण्याच्या बाईला विचारलं, म्हणलं बाई तुम्हाला रवी माहिती आहे का रवी? ती म्हणली हो महाराज माहिती आहे ना, रवी आणि मी एकाच क्लासमध्ये होतो. ती रवी नाही, एकडी रवी सांगायला लागलो. कळत नाही महाराज, जुनं गेलं, जुनी माणसं लय सांगतात. आता पूर्वीच्या काळातल्या बायका काटवटीत भाकरी करायच्या, आता काटवट सुद्धा राहिली, काटवट गेली. आमच्या इकडं तर काय काय बायानं काटवट इकून साड्या घेतल्या, काय डोसू लागल्या काटवटी काय माहित. काटवट गेली आणि परात आली, आणि ज्या ज्या बाईनं परातीत भाकर केली असं समजायचं नवऱ्याला आपल्या पायाची माती खाऊ घातल्याप्रमाणे. कसं काय? पूर्वीच्या काळात लाकडी काठवट होती, त्या लाकडी काठवटीला 2 कानं होते, त्या दोन्ही कानावर बाई पाय ठेवायची आणि मधात भाकर. आता या परातीत भाकरी करायचं, परातीला कानं असतात का माय? मधात पाय ठेवता का तुम्ही? हा, दोन्हीकून 2 पाय लावी, त्यात अंगुट्याचा मळ, पायाची माती, खा माया पायाची माती. लय अवघड झालंय. आता ती काटवट गेली न परात आली, म्हणून काटवटीला राग आला आणि त्या काटवटीनं परातीला एक लाद घातली आणि तीच परात तुमच्या पोराच्या वरातीत पालती झाली. धॅतड्यांग 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 धॅतड्यांग. आता संस्कृती राहिली, आता काटवट गेली न परात आली, आता ते जुनं काही राहिलं नाही. आता विठाला पूर्वीचा काळ होता, आमची माय माऊली जात्यावर दळायची बघा, आणि दळत असताना बव्या म्हणायची, अभंग म्हणायची, कुठं वेळ निघून जायचा तिला कळायचं नाही. आणि भजन करण्याचा पहिला अधिकार स्त्रीला आहे. या रे लहान थोर याती भलत्या, अगोदर नारी आणि मग. मी तर म्हणतो आपल्या घरातल्या एखाद्या माय माऊलीनं स्वयंपाक करत असताना नामस्मरण केलं तर फार मोठा फायदा आहे. करणारीला फायदा आणि खाणाऱ्याला. पवित्र ते अन्न हरी चिंतनी, अन्नातले दोष निघून जातात आणि ते अन्न न राहतात त्याचा प्रसाद बनत असतो. उद्यापासून एकच म्हणायचं, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. जोरात म्हणायला लाज वाटत असेल तर म्हणा की मनात म्हणा. जोरात म्हणल्यापेक्षा हृदयात म्हणलेलं त्याला लय लवकर ऐकू जातं. करीत जात जा भजन. आपल्या खेडेगावातल्या बायका भजन करीत नाहीत असं नाही, करतात, पण यायच्या अभंग कोणत्याच गाथ्यात नसतात. कुठून जोडी त्यात दिंडीच्या वाटाने येतात ना बाय आपल्याकडे. मला वा दिंडीत येऊ द्या, माऊलीचा न सवळा पाहू द्या. सवळा सवळा काही बी. अरे अरे इटोबा तुझ्यात माझं मन, घेतला मोबाईल लावते तुला फोन. मला बापरे, मला हिला देवाचा नंबरच भेटला तर काय करू. तुझी रे आठवण लय लय येते म्हणून तुला मी मिस कॉल देते. बापा देवाचाही तुरे देव माझा नंबर करिये शो. मला बाई इकडे वर तुमच्या पाया पड द्या. रातभर पाकडन काय नाही सापड. भजन म्हणतात का काही बी. सोमवारी एक बाई अशी बेलवाली आमच्या गावात, बेलवाली, आणि बेल वाता वाता म्हणाली, बेल वाया गेले ग बाई बाई, तिकडेच घसरून मेले. या का भजन आहे? भजन ते मंगळवाणी नरका जाणे चुकेना, नरका जाणे चुकेना, नरका जाणे चुकेना. करायचंय भजन चांगलं करा. पूर्वीच्या काळातली आई ओब्या म्हणायची, अभंग म्हणायची. लेकरू जर रडत असेल ना, लेकरानं शांत बसावं ह्याच्यासाठी पूर्वीच्या काळातली आई अंगाई गीत म्हणत होती. गाय झोपली गोठ्यात घरट्यात चिवताई, परसात बेलीवर झोपल्या गजाई जुई. जगा वेगळी ही ममता हो, जगा वेगळी ही ममता, जगा वेगळी अंगाई. आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही. निंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग
बाई लेकरू रांगत 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 त्याचं आणि आईच्या गळ्यातलं गोड गोड गाणं ऐकत ऐकत त्याला साखर झोप लागायची. एवढे पूर्वीच्या काळातले लेकरं भाग्यवान होते. सध्याच्या काळातले लेकरं लय दलिंदर. त्याच्या आईला अंगाई किती आहेत. हे तर बरेच बसलेले माणसं. त्याला एक लहानपणी कविता होती. शर आला तो धावून आला काळ विव्हळला श्रावण बाळ. अहो त्या कवितेच्या पाठीमाग रामायण दडलेलं होतं. खरं सांगा आताच्या काळातल्या काय कविता आहे. आमची पोरगी एके दिवशी म्हणाली पप्पा सांगा कुणाचे. पप्पा माझ्या मम्मीचे. मम्मी सांगा कुणाची. मम्मी माझ्या पप्पाची. मला मग लेकर कोण्या भूताचे. कविता आहेत का ह्या. अहो महाराज जुन्या काळात आईचा आवाज ऐकला तर लेकरू पाळण्यात झोपत होतं. पाळण्यात. आताच्या आईला मोबाईल लावून द्यावा लागायला. तेव्हा ते झोपायला लागले. 1.5 वर्षाच्या काट्याच्या हातात मोबाईल द्याली. तुम्ही लेकराच्या हातात मोबाईल देताय म्हणजे तुम्ही तुमच्या लेकराचं आयुष्य कमी करताय. हे ध्यानात ठेवा जरसक. 1.5 वर्षाच्या लेकराच्या हातात. एका बाईला म्हणलं बाई मोबाईल लेकराच्या हातात देऊन ये. ती म्हणली महाराज तू ऐकत नाही हो. मला ऐकत नाही. बाई 40 वर्षाचा तू ऐकायलाय. 1.5 वर्षाचा तू ऐक ना. काय त्याग केला यानं तू यासाठी बघ ना. भावा बहिणीचा त्याग केला. मायबापाचा त्याग केला. वाघ होता लग्नाच्या आधी. तू लांडगा केलंस. आणि 1.5 वर्षाचं तू ऐकत नाही. म्हणून लेकराला चांगले संस्कार द्या. जुना काळ होता. आमच्या जनाबाईचा आवाज ऐकायला बघा देव सुद्धा तरसत होता. पंढरी माझे माहेर साजनी. पंढरी माझे माहेर साजनी. राही रखुमाई सत्यभामा माता. पांडुरंगा पिता. पांडुरंगा पिता. माहेर पंढरी माझे माहेर साज. पंढरी माझे माहेर साजनी. एकदा जा रे अलंकापुरा. एकदा जा रे जा 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 अलंकापुरा. जन्म तेर झाला चुकवा. पंढरी माझे माहेर साजनी. पंढरी माझे माहेर साजनी. माहेर साजनी. माहेर साजनी. जनाबाईचा स्वर ऐकायला रात्री 2 वाजता जनाबाईची आठवण आली. देवानं दणकन विटेवरून खाली उडी टाकली. जनाबाईचं घर गाठलं. जना दळायची वेळ झाली. जनाबाई जातेपर्यंत येईपर्यंत देवानं खुंटा ठोकायचा. दळणाचं टोपलं नेऊन ठेवायचं. निवांत येऊन जनाबाई दळू लागायच्या. काय वैभव होतं जनाबाईचं. दळता दळता घाम यालाय. दागिने काढले. जनाबाईच्या मांडी खाली ठेवली. पहाटेचे 4 वाजले. काकडा सुरू झाला. उठा पांडुरंगा प्रभात समयोपातला. समयोपातला वैष्णवांचा मेळा गरुडा पायी दाटला. कानावर आवाज आल्याबरोबर देवाच्या लक्षात आला आता जावं लागतं. थंडीचे दिवस होते. वाकळ खांद्यावर घेतली. विटेव जाऊन उभे राहिले. 4 वाजता पुजाऱ्यानं दरवाजा उघडला. सगळं पाहिलं. मूर्ती पाहिली. दागिना दिसत नाही. चोरी झाली. चोरी झाली. वार्ता पंढरपुरात पसरली. कधी देवाच्या दर्शनाला न येणारे माणसं मंदिरात येऊन देवाची मूर्ती पाहू लागली. मला वाटतं अशा गोष्टीला लोकांना बोलवायची गरज नाही. भांडणं लागल्या म्हणावं लागते का आमचे भांडणं बघा या. कीर्तन असल्या म्हणावं लागते. तरी येते का नाही ह्याची गॅरंटी.
त्याच्यामध्ये लोकांचा दोष नाही. ज्ञानोबा म्हणले विषय विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवासी झाला. अख्खं पंढरपूर गोळा झालं. कोणा केली असेल चोरी? त्या काळात CCTV कॅमेरे नव्हते. पायाजवळ वाकळ पडलेली उचलली पुजाऱ्यानं. वाकळ कोणाची? एक जणांना ओळखीलं, महाराज वाकळ जनाबाईची. जनीची? हा, चोरी तिनंच केली. अख्खं पंढरपूर जनाबाईची निंदा करू लागलो. जनी, लाज वाटत नाही तुला? कीर्तन करतीस, भजन करतीस, देवाची चोरी करतीस. अहो, लोक खरं काय खोटं काय याची शहानिशा करत नाहीत. आणि चांगल्या माणसाची निंदा केल्याशिवाय राहत. त्यातली त्यात आमच्या महाराज लोकांत जरा टपूनच असते. याचा कुठं वाकडा पाऊल पडते? ज्याचा वाकडा पाऊल पडते ते महाराज नसतंय. म्हणून तुम्ही आमच्या गळ्यात हार घालतात. कोणी म्हणून परंपरा म्हणून, कोणी म्हणून श्रद्धा म्हणून. पण माझं वैयक्तिक मत आहे, लोक आमच्या गळ्यात हार का घालतात? लोक आम्हाला सावध करतात. महाराज आयुष्यभर हार घालून घेण्याच्यात लायकीचे राहा. कीर्तन झाल्या तुम्ही आमच्या पाया पडतात. कम पडतात. आमचं सगळं दुःख निघून जा आणि महाराजाच्या म्हणा काहीतरी म्हणा. तसं नाही म्हणा, तुमच्या पाया पडतो पण आयुष्यभर पाया पडून घेण्याच्यात लायकीचे. तसंच मला वाटतं सावध करते समाज. जनाबाईची निंदा करू लागले, चोरी केली. राजाला निरोप पाठवला, राज्य सरकार चोर सापडलाय, काय शिक्षा करायची? सुळावर द्या. चंद्रभागेला सूळ रवला, हातात बेड्या ठोकल्या आणि जनाबाई देवाला जा विचारू लागली, देवा अरे मी चोर आहे का सज्जन आहे तुला माहिती नाही रे? चांगली का वाईट आहे तुला माहिती नाही रे? असा कार्य पांडुरंगा केलास कावा, अलंकार विसरून गेला तू देवा. वाकळ नेली तू अंगावरी, आळ चोरीचा माझ्यावरी. ओव्या गाऊन स्वरात दासी जनीच्या घरात, दळण दळीले सख्या श्रीहरी. आळ चोरीचा माझ्यावरी, आळ चोरीचा माझ्यावरी. बाप पांडुरंगा काय केलं? धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार. धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार. अरे काय केलं देवा? देवाच्या लक्षात आलं. वढत वढत जनाबाईला नेलं. सुळाकडं पाहिल्याबरोबर सुळाचं बाणी झालं. धन्य नाम याची जनी, सुळाचे ते झाले पाणी. सुळातून प्रकट झाला. जनाबाईला आलिंगन दिलं. जना अगं तुला वाटते का तुला सुळावर जाऊ देईन? तुला वाटते का संकट येऊ देईन? असं कधीच होणार नाही जना. पंढरपूर पाहू लागलं. पंढरपुराच्या लक्षात जनाबाईचा अधिकार आला आणि अंगीकार ज्याचा केला नारायणी. निंदितेही तेने वंदे केली. जनाबाईला वाचवलं. संकटाला देव धावून आला. म्हणूनच महाराज म्हणले असतील, असे भक्ताची घरी कामे न सांगता करी. देव करतो काय अनाथाचा बंधू, अंगी असे हा संबंधो. जे अनाथ आहेत, जे दीन आहेत, देव दिनाचा दयाळ, दिनाचा नाथ होतो. आणि देवा करता काही लागत नाही. तुका म्हणे भावे देवा सत्ता राबवावे, असे भक्ताची घरी कामे न सांगता करी. विठोबा रखुमाई. टाळी टाळी हा हा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, रखुमाई. जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. यथामध्ये यथावकाश ठरलेल्या नियोजित वेळाप्रमाणे सरळ सरळ अभंगाचा भावार्थ तुमच्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला. आपला टाईम झालेला आहे. म्हणून समयोजाना समयोजाना भलते नाना भलते ते. मला वाटते ज्याला वेळ कळती त्याच्यावर वेळ येत नसते. म्हणून वेळेत कोणताही कार्यक्रम आवरला पाहिजे.
म्हणून झालेली सेवा ज्ञानोबर आहे तुकोबर आहे सुखोबर आहे शेना महाराज सावता महाराज नरहरी महाराज गोरोबा काका जनाबाई सुखुबाई अष्टादश सकल संत मंडळीच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. सुंदरसं कार्यक्रमाचं केलेलं गोडसं आयोजन नियोजन आमच्या इदगे महाराजांनी संपर्क केला आणि पुनश्च एकदा तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग प्राप्त झाला. सर्व ग्रामस्थ मंडळीचं सहकार्य आहे. आम्ही ज्यांच्या घरी बसलो तर आमचे पंजाबरावजी साहेब यांनीही खूप एक महाराजांचं कौतुक म्हणा गावाचं कौतुक म्हणा त्यांनी केलेलं आहे आणि याच्यातच गावाची कळा लक्षात येत असते. म्हणून असा चंद्र सूर्य असे तोपर्यंत या गावाचा सप्ताह चालत राहो अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज तुकाराम 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोले रे ले पुरे वेडी बापुरे उत्तरे क्षमा अपराध महाराज तुम्ही नाही विचारिला अधिकार ने आम्हाला क्षमा अपराध महाराज